नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या हिंसाचाराच्या तुरळक घटना ही सामान्य परिस्थिती भासवणं म्हणजे भारताची सहिष्णू प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न व्यंकय्या नायडू. दादरी तसंच अन्य हिंसाचाराच्या घटनांसाठी भाजपला जबाबदार मानणं योग्य नसल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन. 9% विकास दराचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी गुंतवणूक आणि पुरवठ्याच्या प्रमाणात सुधारणा अत्यावश्यक रघुराम राजन. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका तणावमुक्त वातावरणात होतील मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळादरम्यानची चर्चा रद्द. पाक विरोधी भूमिकेवर शिवसेना ठाम. आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मालिकेसाठी संघ निवड आज होणार. आणि आता सविस्तर वृत्त. भारतीयांच्या रक्तातच सहिष्णुता असून पिढ्यानपिढ्या हा देश सहिष्णूच राहिला आहे. त्यामुळे हिंसाचाराच्या तुरळक घटनांना देशातली सर्वसामान्य परिस्थितीच असल्याचं भासवणं म्हणजे भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. ते आज हैदराबाद इथं बोलत होते. देशातल्या बुद्धिमंतांनी तुरळक घटनांना भारताचं प्रातिनिधिक चित्र ठरवण्याचा प्रयत्न करू नये. हिंसाचाराच्या दुर्दैवी घटनांचा निषेध नक्कीच केला पाहिजे, मात्र तो करताना भारताची जगात असलेली प्रतिमाही लक्षात ठेवावी. या प्रतिमेला तडा जाणं देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही, असं नायडू म्हणाले. केंद्र सरकार आणि देशातल्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी हे वक्तव्य केलं. साहित्यिकांनी सरकारवर टीका जरूर करावी, मात्र ती विधायक स्वरूपाची असावी, असं सांगत काही साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोहीमच सुरू केली आहे, असंही नायडू म्हणाले. हिंसाचाराच्या घटना याआधीही झाल्या, मात्र खुशवंत सिंग यांच्यासारखे अपवाद वगळता अनेक साहित्यिक त्यावेळी गप्प बसले होते, अशी टीकाही नायडू यांनी केली. न्यायिक नियुक्ती आयोग घटनाबाह्य ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या 5 मूलभूत तत्वांना धक्का पोहोचला असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. स्वतंत्र न्यायपालिका ही राज्यघटनेत सांगितलेल्या महत्त्वाच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे, याबाबत शंकाच नाही. न्यायालयानं निर्णय घेताना न्यायपालिकेचं स्वातंत्र्य या एकाच मूलभूत तत्वाचा विचार केला. मात्र संसदीय लोकशाही, निवडून आलेलं सरकार, मंत्रिमंडळ, निवडून आलेले पंतप्रधान, निवडून आलेला विरोधी पक्षनेता या 5 इतर मूलभूत घटकांचा निर्णय देताना विचार केला गेलेला नाही, असं जेटली म्हणाले. भारतीय राज्यघटनेत संसदीय लोकशाही सर्वात महत्त्वाचा मूलभूत घटक आहे आणि पंतप्रधान ही सर्वाधिक उत्तरदायित्व असलेली संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक नियुक्ती आयोगाबाबतच्या निर्णयानं देशाच्या बृहत घटनात्मक रचनेकडे दुर्लक्ष केलं आहे, असंही जेटली म्हणाले. दादरी इथं झालेल्या घटनेसाठी भाजपाला दोष देणं योग्य नाही, कारण ही घटना उत्तर प्रदेशात घडली आणि कायदा सुव्यवस्था हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे, असं मत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. देशात असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झालं असल्याची टीका करत काही साहित्यिक त्याचा निषेध नोंदवत आहेत. मात्र या घटना भाजपाशासित राज्यात घडलेल्या नाहीत, असं स्पष्टीकरण शहा यांनी दिलं. पटना इथं आयोजित पत्रपरिषदेत ते आज बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या 2 टप्प्यात झालेल्या मतदानात भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 50हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. बिहारचा विकास हेच रालोआचं उद्दिष्ट असून बिहारी जनतेलाही विकासच हवा आहे, त्यामुळे जनता रालोआलाच निवडून देईल, असं शहा म्हणाले. मागास जातीचं आरक्षण कायम राहावं, असं भाजपाचं मत असल्याचा पुनरुच्चार शहा यांनी केला. महागठबंधन हे केवळ स्वार्थाचं राजकारण असल्याची टीका अमित शहा यांनी केली. भारतात जोपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत नाही आणि मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरवठ्याच्या प्रमाणात सुधारणा होत नाही, तोपर्यंत 9% विकास दराचं उद्दिष्ट गाठणं शक्य नाही, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. सरकारनं लोकप्रिय धोरणं टाळावीत, असा सल्लाही राजन यांनी दिला. गुंतवणूक वाढली तरच मागणी वाढेल आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरवठाही वाढवावा लागेल. त्या दिशेनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पुरवठ्यामधले अडथळे दूर होण्याची गरज असल्याचं राजन म्हणाले.
देशात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे, मात्र त्याची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचं रघुराम राजन म्हणाले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आणि G20 सारख्या गटांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करू शकतील अशा अर्थतज्ज्ञांची देशात वानवा असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेले डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी काल केंद्र सरकारनं डाळी साठवणुकीवर निर्बंध जारी केले आहेत. हे निर्बंध डाळ प्रक्रिया केंद्र, आयात तसंच निर्यातदार यांच्याबरोबरच किरकोळ विक्री करणाऱ्या मोठ्या डिपार्टमेंट स्टोअर्सवरही लागू राहणार आहेत. देशांतर्गत डाळींचं उत्पादन यंदा सुमारे 2 लाख टनांनी घटल्यामुळे डाळींचे भाव आकाशाला भिडले आहेत. हे दर नियंत्रणात यावेत यासाठी केंद्रानं 2000 टन डाळीची आयात केली असून डाळीचा अतिरिक्त साठा निर्माण करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून 30,000 टन तूर डाळ आणि 10,000 टन उडीद डाळ बाजारभावानं खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव कुमार बलियान यांनी काल नवी दिल्लीत दिली. राज्य सरकारांनी साठेबाजीवर करडी नजर ठेवावी आणि काळा बाजार तसंच नफेखोरीवर नियंत्रण ठेवावं असे निर्देश देण्यात आल्याचंही बलियान यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान नागपूरमध्ये घाऊक बाजारपेठ असलेल्या कळमना इथं तुरडाळ चोरीची घटना आज घडली. जवळपास 25 लाख रुपयांची ही तुरडाळ आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणात वापरात असलेल्या डाळींचे भाव सध्या गगनाला भिडलेत. त्यात सणासुदीमुळे पालेभाज्याही महागल्या आहेत. सर्वसामान्यांसह खानावळ व्यावसायिकांनाही या महागाईचा फटका बसतो आहे. घर की मुर्गी दाल बराबर ही म्हण आता खोटी ठरल्याचं दिसतंय. कारण सध्या चिकन 120 रुपये किलो तर तूर डाळ 230 रुपये किलोनं बाजारात उपलब्ध आहे. उडीद डाळही 190 ते 200 रुपयांवर गेली आहे. कांद्यानंही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. त्या सगळ्या शेतीच्या मालाचा किंवा पिकांवरती सरकार कंट्रोल जर आलं आणि सरकारने तो माल जर विकत घेतला तर सामान्य माणसापर्यंत हाच माल स्वस्त दरात जाईल आणि शेतकऱ्याला सुद्धा ते चांगला भाव मिळेल. महागाईनं सगळं बजेट आमचं कोलमडलेलं आहे आणि डाळीचा दर जर म्हणाल तर 160, 150, 140 आता आम्ही सामान्य माणसांना जगायचं कसं मोठा प्रश्न झालाय. आणि सरकार म्हणलं आता हे सरकार बदललंय पण सरकारला काही त्याचं तेवढं दिलेले आश्वासनं पाळलेली नाहीत आणि उलट महागाईच्या खाईत आम्हाला ढकललेलं आहे. तर आमचं जीवन जगणं फार अवघड झालेलं आहे. एकूणच डाळींच्या वाढलेल्या भावामुळे रोजच्या जेवणातला वरण भात नाहीसा होण्याची चिन्ह आहेत. त्याऐवजी फ्लावर, बटाटा रस्सा, मटकी, मोड यावरच सर्वसामान्यांना समाधान मानावं लागणार आहे. त्यामुळे या महागाईत गृहिणींना अडचणींचा सामना करावा लागतोय. या महागाईचा फटका या क्षेत्रातल्या व्यावसायिकांनाही बसला आहे. खानावळ चालकांना रोजचा मेनू ठरवणं अवघड झालं आहे. तसंच पापड उद्योगासारखे काही उद्योगही सध्या बंद आहेत. डाळींच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आमचे लातूरचे प्रतिनिधी अरुण समुद्र यांनी या संदर्भात सविस्तर आढावा घेतला. या किमती वाढण्यामागची कारणं आणि उपाययोजना याविषयी त्यांनी माहिती दिली. डाळीच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचा चांगला परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. आज डाळीच्या भावात लक्षणीय घट झाली असून सट्टा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सरकारने सध्या मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या ठिकाणी डाळीच्या साठ्यावर मर्यादा आणल्या आहेत. महाराष्ट्रात अजून तरी तशी कारवाई सुरू झाली नाही. 3 राज्यातील व्यापाऱ्यांच्या गोदामांची तपासणी करण्याचं काम सरकारी अधिकारी करत आहेत. सरकारने घेतलेल्या या भूमिकेचा डाळ उत्पादक म्हणून आम्ही स्वागतच करतो असं मत लातूर डाळ मिल असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमचंद कलंत्री यांनी व्यक्त केलं आहे. या कारवाईचा आज बाजारपेठेवर असा परिणाम झाला. तुरीचा भाव, तूर जी बेसिक तूर आहे तिचा भाव 4,000 कमी होऊन 11,500 रुपयावर आला. त्याचा परिणाम म्हणून तूर डाळ ही ठोक भाव 210 रुपयावरून 180 रुपयावर आली आहे. त्यामुळे 30 रुपयांनी आता डाळ स्वस्त होत आहे. उडीद डाळ 130 रुपयावरून 110 रुपयांनी आली. हरभरा डाळ 70 रुपयावरून 65 रुपयावर आली. मूग डाळ 115 रुपयावरून 110 रुपयावर आली आहे.
अशीच भूमिका राज्य सरकारने तातडीने घेतली तर राज्यातील जनतेची दिवाळी आणि दसरा असाच तुरीसह साजरा करता येऊ शकतो असं मत आता व्यापारीच व्यक्त करत आहेत. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तणावमुक्त वातावरणात होतील अशी ग्वाही मुख्य निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात 521 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सहारिया यांनी आज सोलापुरात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावं असं आवाहन सहारिया यांनी यावेळी केलं. शिवसेनेनं आपली पाकिस्तान विरोधी भूमिका कायम ठेवत पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात सामने खेळायला तीव्र विरोध दर्शवला. भारत पाकिस्तान क्रिकेट सामने सुरळीत व्हावेत तसंच डिसेंबरमध्ये नियोजित भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी आज मुंबईत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यात बैठक होणार होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या कार्यालयात जाऊन पाकिस्तान विरोधात फलक झळकावून घोषणाबाजी केली. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट क्षेत्रात संबंध प्रस्थापित करू नये अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी शशांक मनोहर यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर मुंबईतली ही चर्चा रद्द करण्यात आली. त्यामुळे ही चर्चा आता उद्या दिल्लीत होणार आहे. यावेळी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवसेनेचा हा विरोध म्हणजे राष्ट्रभावना असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महत्वाच्या आणि उच्चभ्रू समाजाशी निगडीत गुन्ह्यांबाबत संभ्रम, संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी भविष्यात अशा सर्व तक्रारींचं ध्वनिचित्रमुद्रण केलं जाईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली. ते आज पंढरपूर इथं आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. अशा तक्रारींचा तपास, साक्षी पुरावे यांचंही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल असं दीक्षित यांनी सांगितलं. अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही ते म्हणाले. पोलीस आणि जनतेदरम्यान विश्वास आणि सहकार्य वाढवण्यासाठी पोलीस मित्र ही संकल्पना पुन्हा राबवणार असल्याचं दीक्षित यांनी सांगितलं. ज्या इच्छुकांना पोलीस मित्र बनायचं असेल त्यांना योग्य प्रशिक्षण, संरक्षण आणि ओळखपत्र दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. बहुचर्चित शीना वोरा हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक शांबर राय यांच्या न्यायालयीन कोठडीत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या तिघांना यापूर्वी दिलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणी तपासाला आणखी वेग आला असून सीबीआयनं आज देशात 9 ठिकाणी छापे घातले. मुंबईसह आसाम, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यातल्या ठिकाणांचा त्यात समावेश आहे. कोल्हापूर शहराचा टोल प्रश्न प्रलंबित ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रादेशिक वाद जोपासत आहेत. त्यात कोल्हापूरचा बळी जात आहे असा आरोप माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आणि जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम काल कोल्हापुरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अच्छे दिनचं स्वप्न दाखवलेल्या मोदी सरकारच्या राजवटीत तुरडाळ 250 रुपये झाली असून महागाई वाढत आहे. हेच का त्यांचे अच्छे दिन असा सवालही जयंत पाटील यांनी केला. भाजपाला 80 उमेदवार मिळू न शकल्यानंच त्यांनी ताराराणी आघाडीशी युती केली असल्याची टीकाही पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं काल पक्षाचा 31 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात रोजगार निर्मिती आणि पर्यटन विकासावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जनसुराज्य पक्षाबरोबर आघाडी केली आहे. यावेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, जयंत पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक लोकांचा सहभाग वाढतो आहे ही एक चांगली बाब आहे. संघाचा गणवेश म्हणजे एकात्मतेचं प्रतीक आहे असं मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या कोथरूड इथं बालशिक्षण मंडळाच्या मैदानावर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील जनता दरबार या कार्यक्रमावरील आधारित जनता दरबार भाग 1 या पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते झालं. पुस्तकाच्या लेखिका स्वाती पाटणकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, जलयुक्त शिवार अभियानाचे सचिव प्रभाकर देशमुख, जनता दरबार कार्यक्रमाचे निर्माते कमलेश चंगेडिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनता दरबार सकारात्मक तरुणाई पुरस्कारांचं वितरणही यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमामुळे लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचं मंगेश तेंडुलकर यावेळी म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या वतीनं आज मुंबईत आनंदवन विश्वातील विश्व आणि विश्वातीत विश्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. आनंदवन महारोगी समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी यावेळी आनंदवनातले अनुभव सांगितले. कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनात असलेल्या प्रकल्पाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. कुष्ठरोग्यांना समाजानं स्वीकारावं अशी अपेक्षा आमटे यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या देवी दुर्गेचा जागर सर्वत्र होत आहे. समाजातील वाईट चालीरीती, अन्याय, भेदभाव आणि अत्याचार या सर्वांचा विरोध करणाऱ्या असंख्य रणरागिणे आपल्या अवतीभोवती असतात. त्यांच्या कार्याचं कौतुक नवरात्र उत्सवादरम्यान केलं तर खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा होईल. स्वतःचं आर्थिक दुबळेपण आणि समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अन्याय, भेदभाव अशा परिस्थितीवर खंबीरपणे मात करून इतरांना मदतीचा आधार देण्याचं समाजकार्य करत आहेत रणरागिणी पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे. हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अल्पवयीन पूजाला अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. ऐन तरुण वयात फसवणूक करून पूजाला शरीर विक्री व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं. पण अहमदनगरच्या समाजसेवी संस्था स्नेहालयाच्या मदतीनं पूजा त्यातून बाहेर पडली आणि परिचारिकेचं शिक्षण घेऊन तिनं अनेक महिलांसाठी, मुलींसाठी आदर्श निर्माण केला आहे. शारीरिक शोषण झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाचा पूजानं विडा उचलला आहे. रेणुका दहातोंडेंना जेव्हा समजलं की त्या HIV बाधित आहेत तेव्हा त्या पूर्णपणे खचल्या होत्या. मात्र स्नेहालय संस्थेच्या मदतीनं त्यांनी स्वतःला सावरलं. एड्सग्रस्त आणि HIV बाधितांचं समुपदेशन करण्याचं काम रेणुका आता करत आहेत. या रोगाची लागण झालेल्या अनेक मुलामुलींची त्या आई झाल्या आहेत. पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नवरात्र उत्सवाच्या पर्वावर या रणरागिणींना आमचा सलाम. यंदाच्या 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात नाट्य परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत गवाणकर यांची निवड जाहीर करण्यात आली. वस्त्रहरण या गवाणकर यांच्या मालवणी नाट्यकृतीनं मराठी रंगभूमीवर मानाचं स्थान पटकावलंच, पण मालवणी भाषेला साता समुद्रापार लोकप्रिय करण्याचा इतिहास घडवला. गवाणकर यांची वात्रट मेले, वनरूम किचन, दोघी ही अन्य नाटकंही लोकप्रिय झाली आहेत. नाट्य संमेलनाच्या तारखा आणि ठिकाण लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूरनं तर मुलांच्या गटात नाशिक विभागानं अजिंक्यपद पटकावलं. क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या या 2 दिवसीय स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत राज्याच्या 8 विभागातल्या मुलामुलींचे 16 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात अमरावती विभागानं 2रा तर कोल्हापूर विभागानं 3रा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात अमरावतीचा संघ उपविजेता ठरला तर पुणे विभागानं 3रा क्रमांक मिळवला. या स्पर्धेतल्या खेळाडूंमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव बाविस्कर आणि क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते विजयी संघ आणि खेळाडूंना पारितोषिकं देण्यात आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारे शेवटचे 2 एकदिवसीय सामने आणि पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती आज दिल्लीत संघाची निवड करेल. एकदिवसीय सामन्यांसाठी कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.
श्रीलंकेत 22 वर्षांनंतर कसोटी सामन्यांमध्ये 2-1 अशी मालिका जिंकलेल्या भारतीय संघातल्या खेळाडूंना मोहाली आणि मंगळुरू इथं होणाऱ्या सामन्यांसाठी कायम ठेवण्याची शक्यता आहे. मुरली विजय, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा या फलंदाजांची निवड जवळपास निश्चित आहे. के.आर. राहुलला राखीव फलंदाज म्हणून ठेवतील. त्यानं श्रीलंकेत 1 शतक ठोकलं, मात्र इतर सामन्यांमध्ये तो फारशी चमक दाखवू शकला नाही. या संदर्भात क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण यांनी केलेलं हे विश्लेषण. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित 2 एकदिवसीय आणि 2 टेस्टसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी आज भारतीय क्रिकेट नाविक समिती पुन्हा एकदा आज एकत्र येत आहे. परंतु त्या सगळ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे तो भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचा. कारण आतापर्यंत झालेल्या 3 वनडेमध्ये भारताने पहिली आणि तिसरी वनडे गमावलेली आहे. दुसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन धोनीच्या बहारदार खेळीमुळे भारताने विजय अक्षरशः खेचून आणला होता. परंतु या 2 वनडेमध्ये मात्र भारतीय फलंदाजांची हाराखरी, विशेषतः मधल्या फळीतले फलंदाजांनी केलेली हाराखरी भारताला पराभवास कारणीभूत ठरली आणि त्यामुळे कॅप्टन धोनीने त्याबाबत चिंता व्यक्त केली होती. आणि याच पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला आता दिसून येईल या निवड समितीमध्ये ते म्हणजे रवींद्र जाडेजा आणि युवराज हे पुन्हा पुनरागमन करू शकण्याची शक्यता आहे. कारण रवींद्र जाडेजाने या रणजी मोसमामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली, अष्टपैलू कामगिरी त्यांनी करून दाखवली आणि युवराज ही एन फॉर्मात आहे आणि त्यामुळे मॅच जिंकून देण्याची क्षमता या 2 खेळाडूंमध्ये असल्यामुळे नंबर 5, 6 आणि 7 हा जो भारताची जी आता सध्या डोकेदुखी ठरलेली आहे तिथे हे 2 खेळाडू जे आहेत हे भारतासाठी खूप निर्णायक ठरू शकतात. तुम्हाला आठवत असेल की नुकतीच श्रीलंकेमध्ये जी सिरीज झाली, भारताने खूप 20-1 वर्षानंतर श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेला नमुन्याची किमया साधली होती आणि त्यावेळी विराट कोहली हा जो आहे हा त्यांनी आपल्या कॅप्टनशिपचा दर्जेदार नमुना दाखवत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. आणि त्यामुळे कॅप्टन धोनीवर सुद्धा प्रेशर असणार आहे. कारण तुम्हाला पहिल्या 3 वनडेसाठीच खरं तर धोनीची कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे आज तीही रहस्यता असणार आहे की धोनीच्या कॅप्टनशिपचं सुद्धा भवितव्य कदाचित आजच्या निवड समितीसमोर असेल. परंतु मला असं वाटतं की आजची जी बैठक असेल ती खऱ्या अर्थाने एक आव्हानात्मक चॅलेंजिंग बैठक असेल निवड समिती सदस्यांसमोर की ते कठोर निर्णय घेऊ शकतात की नाही. त्यामुळे खेळाडूंची आतापर्यंत त्यांची कामगिरी यापेक्षा आताचा त्यांचा फॉर्म हा आजच्या घडीला निर्णायक ठरणार आहे. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही जर एकदिवसीय मालिका जर टिकवायची असेल तर पुढील दोन्ही वनडे सामने भारताला जिंकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याच दर्जाचे एन फॉर्म मधले खेळाडू संघात असणं आवश्यक आहे. यानंतर भारतीय संघ पुन्हा प्रत्यक्षात मैदानावर कसा खेळ करतो यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण याच्यानंतर T20चा वर्ल्ड कप येतोय आणि तो भारतात वर्ल्ड कप होतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने या वर्ल्ड कपच्या दृष्टीने सुद्धा संघ बांधणीसाठी आतापासूनच तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या समोर सुद्धा आपलं कौशल्य सादर करण्याचं आव्हान असणार आहे आणि याचा फायदा कदाचित संघाच्या कामगिरीला होऊ शकतो. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला काल उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या ली जुरुई बरोबर झालेल्या अंतिम लढतीत सिंधूला 21-19 आणि 21-12 अशा सरळ सामन्यात पराभव पत्करावा लागला. आणि आता हवामान वृत्त. येत्या 24 तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या हिंसाचाराच्या तुरळक घटनाही सामान्य परिस्थिती भासवणं म्हणजे भारताची सहिष्णू प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न व्यंकय्या नायडू. दादरे तसंच अन्य हिंसाचाराच्या घटनांसाठी भाजपला जबाबदार मानणं योग्य नसल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन. 9% विकास दराचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी गुंतवणूक आणि पुरवठ्याच्या प्रमाणात सुधारणा अत्यावश्यक रघुराम राजन. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका तणावमुक्त वातावरणात होतील मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळादरम्यानची मुंबईतली चर्चा रद्द. पाकविरोधी भूमिकेवर शिवसेना ठाम. आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मालिकेसाठी संघ निवड आज होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. पण तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर.